माझ्या गुराढोराला हात लावायचा नाही, हात घालायचा नाही, काहीच नाही. मुंद्याची एक काय चालू करते. कोण अडवतोय बघते मी आता. काय कोण अडवतोय बघते. उद्याच बघा पहिले सुरुवात तुमची शेरड्यांपासून चालू. गेल्या बारीच्यानं इकली होती तशी ह्या बारीच्यानं पण ऐकणार आहे. आता डोक्यावरून पाणी वर चाललंय. बास लय समजूतपणा घेतला, लय समजून घेतलं, लय स्वतःच्या मनाला लय आकळलं, लय आळान घातलं, पण त्याचा काय उपयोग झाला नाही. काय मी रिकामी नाही. लेकरं जायची शाळेला आणि मी एवढं वाढायचं आणि अजून तुमचं बोलणं खायचं. तुमचं डोळं उघडून बघा, झाकलं असलेलं ते उघडा. काय लेकरांची शाळेचं आज ऍडमिशन भरायचं होतं. लेकरू शाळेतनं घरी आलं आज आणि त्याचं ऍडमिशनची फी भरण्यासाठी भरली का नाही फी? कुणी भरली? पप्पा नाही. शाळेतनं घरी आलं लेकरू. फोन आल्यावर त्यालाच म्हणलं बाबा तूच म्हणलं मला न्यायला. मग ते आला न्यायला मला. आता दोघाचं पण जे काय निम्म राहिलेलं होतं की दोघाचं पण ऍडमिशन भरलं. मग तोपर्यंत टायमिंग झाला शाळेचा. शाळा सुटल्यावर मग आलोय तिघं पण बघा. मग ह्यांना सांगावं म्हणलं लय लेकरांचं म्हणजे बोलतात, लय लेकरांविषयी प्रेम आहे, लय माया ममता आहे लेकरांविषयी. मग सगळ्यात जबाबदारी लेकरांच्या उचलायच्या ना. आणि मी अर्ध्या कशाला उचलायच्या? मोठं तोंड घेऊन शिना पुढं कशाला बोलायचं, शेंड फुडायचं. बोलता तसं तोलच जावं की, नुसतंच बोलून शिना कशाला सोडायचं. जी आपण बोलतोय ते आपल्याला वज उचलाय पण यायला पाहिजे ना. इथं माझ्या नरड्याला फास लावून शिना गेला ती गेला. जे काय आता लय नरडाला येतं पण आता काय उपयोगच नाही ना बोलून शिना. ज्या माणसाला काही जर बोललं, चांगलं बोललं तरी वाईट वाटतंय, वाईट बोललं तरी वाईटच वाटतंय. काय करायचं मग? भरले आपण पैसे. मग आता काय करायचं? लय कडबडत होतं की पप्पाशी. हो अरे मी तुम्हा दोघाला बोलतीय, दोघाला बोलतीय. काय आता काय माहित नाही? हसतोय कशा पाय? मी तुला काय विचारतीय? त्यांनी नाही तर भरलं म्हणून तो भरलं म्हणून काय झालं? काय झालं म्हणजे? आधी तेच भरत होतं. मग उपकार केला का माझ्यावर? भरलं म्हणून शिना? काय म्हणलं तुला? भरलं म्हणून काय झालं? आपदा किती झाली दादूशी आज? शाळेतनं घरी, घरनं शाळेत, शाळेतनं घरी. किती आपदा झाली आज? बर तुम्हाला मी काय म्हणत नाही र. तुम्हा दोघाला पण काय म्हणत नाही, कारण की मला माहित आहे तुमच्या बापावर तुमचं किती प्रेम आहे. ते मला चांगलं कळतंय. प्रेम आहे म्हणून तर बापाविषयी वाईट तोंडात निघत नाही ना. ह्या कारण की बाप हिथं आहे. इथं दुखतंय मी बोलायला लागली की बापाला. हे नाही का? दुखत नाही बापाला बोलायला लागलं. काय यार तुम्ही खेळ लावलाय दोघांनी. चला आता घरी. काय घरी जायचं नाही आज आपण. चला आपण इकडे प्याला जाऊ. गुरं ढोरात चढ बघल बियुनशिना जे आहे ती बघल. आपलं काय नडलंय का? चला इकडं चला बाबा गाडी. चालू केली बापासारखाच आहे लोक पण चालू केली. आता निवांत राहावा. ऍडमिशन भरले पोरांचं. जिथं आहे तिथं निवांत खावा पिवा, निवांत राहावा. कशाची काळजी करू नका. कारण की ज्याचं बिहाव होतं ती आता रक्कम भरली, एका मुठीनं भरली म्या. कारण की माझी लेकरं आहे ती. ह्या लेकरांसाठी दिवसाचा रात्राचा दिवस करणारी आहे त्यांची आई जिती. अजून मिली नाही, जिती आहे. काय भिवून जाणारीतली नाही त्यांची आई. भिवून जाणारीतली नाही, त्याच्यावर मार्ग काढणारीतली आहे. बरोबर का? तुम्ही लय हुशार आहे, मला चांगलं माहित आहे. गपकी भ्यावट. कशाच भ्यावट? भरलं तर ना आता पैसे, मग काय लागली का लोकांना? बस की का? माझंच कर्तव्य का बापाचं नाही? हाय गे. मग बाप कसं आता म्हणतो? ते आधी करत होतो, आता तू करते म्हणून काय झालं? लगेच तू काय माझं कर्तव्य आहे, त्यांचं कर्तव्य नाही. अरे मग भया आज किती दिवस झालं घर सोडून बापानं? हाय का नाही? काय माहित? 4-5 झालं का नाही? मग आता तर घरी यायला पाहिजे का नाही? आता घरी कशाला वाटतं या? नका येऊ. मी सांगते तुम्हाला, नाही यायचं तुम्हाला. चट येताय, कुठं जात नाही तुम्ही. तुमच्या जवळचं ती गिन्या संपले का नाही, चट घरची वाट दिसती. किती दिवस फिरायचंय? हिंडा मी सांगते, येऊ नका. आता काय करायचं ते करा. आणि अजून एक सांगते तुम्हाला, तुम्ही मला म्हणला होता
की माझी गुरं ढोरं माझी शेरड त्याचं दूध काढून शिना नुसतं ही करा आणि घर चालवा. माझ्या गुरा ढोराला हात लावायचा नाही, हात घालायचा नाही, काहीच नाही. मुंद्याची एक काय चालू करते. कोण अडवतोय बघते मी आता. काय कोण अडवतोय बघते. उद्याच बघा पहिले सुरुवात तुमची शेरड्यांपासून चालू. गेल्या बारीच्यानं इकली होती तशी ह्या बारीच्यानं पण ऐकणार आहे. आता डोक्यावरून पाणी वर चालले. बास लय समजूतपणा घेतला, लय समजून घेतलं, लय स्वतःच्या मनाला लय आकळलं, लय आळान घातलं, पण त्याचा काय उपयोग झाला नाही. काय मी रिकामी नाही. लेकरं जायची शाळेला आणि मी एवढं वाढायचं आणि अजून तुमचं बोलणं खायचं. तुमचं बोलणं खामच्या खाम काय बोलू इतकं नरडल येत आहे, पण उपयोगच नाही. कारण की त्याच्यावर बघितलं मी बोलून पण काय फरक पडतंय का. पण ज्या माणसाला बोलून भांडून फरकच पडत नाही त्याला बोलून तर काय उपयोग आहे सांगा. आपलं रक्त आटतंय बिना कामाचं, आपल्याला टेन्शन येतं या बिना कामाचं. काय हाती ना पदरी असलं काम झालंय माझं. ही मुदाम खेळ लावलाय. गुरांचं कशी बघल, रानातलं कसं बघल, लेकरांचं कसं बघल, पण करून दाखवणार. काय तुम्हाला काय करायचं ती करा, करून दाखवणार म्हणजे दाखवणार. माझ्या बापाचं नाव मला कुठं बदनाम करायचं नाही. आणि माझ्या बापाचं नाव सारखं जे घेता का नाही, घेऊ नका नाव माझ्या बापाचं. कारण की तुमच्या तोंडातनं ती चांगलं वाटत नाही मला. सारखं बापाचं नाव तुम्ही घेता का नाही, चांगलं वाटत नाही. इथं दुखतं माझ्यात काय, त्यामुळं नाव घेऊ नका माझ्या बापाचं. जर माझ्या बापाच्या डोक्यावरनं जर पाणी गेलं ना, जिथं आज चाल तिथं ताणून ताणून हाणल बाप माझा. आज मी सांगते तुम्हाला, ताणून हाणल. आणि खरं मी म्हणते तुम्हाला कुणीतरी हाणलं मारल्याशिवाय का नाही जरा तुमची बुद्धी ताळ्यावर येणार नाही. आणि ती वडीलधारी आहेत, मोठे आहेत. 2-4 हाणलं तर काय फरक पडत नाही. पप्पा काय बोललं तर तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. कारण की ती वडीलधार आहेत, तुमच्यापेक्षा मोठा आहेत. आणि वडीलधाऱ्या माणसाने कसं बोलावं कसं नाही तुम्हाला समजत नाही का हो? हा जाणतो जुन त्याला कसं बोलावं कसं नाही. तुम्ही असंच बोलत होता का? किती जर केलं तर तुमच्यापेक्षा मोठा आहे, तर सासरा आहे तुमचं. कसं बोलावं कसं नाही काय हाय का नाही डोकं तरी वयस तरी का उगं बोलायचं म्हणून बोलायचं. पण का त्यांच्यावर दात धरलाय तुम्ही? काय कारण आहे सांगाय मला. काय कारण आहे त्यांच्या एवढा दात धरायचं? काय एवढं तुमचं वाटोळं केलंय त्याने? अहो मला देऊनच फसली ती लय. त्यांचं वाटोळं झालंय आणि माझं. तुमचं वाटोळं काय सुद्धा झालं नाही. तुमचं मत चांगलं आहे. तुमचं कशाने वाटोळं होतंय? तुम्ही दुसऱ्याची वाटोळं केलं, दुसऱ्याच्या घरावर टेंब ठेवलं दिवसा. लागला सांगायला मला. जर काय बोललं असतेल, मी म्हणते बर बोललं तर काय बारकाय मनुष्यानं ऐकलं म्हणून काय त्रास होतोय का? नाही तुम्ही कसं ऐकचाल, तुम्हाला त्रास होईल ना. कारण की तुमचं जे ते काय म्हणते ते किती घमंडीपणा संपणार नाही. कारण की तुमच्यात लय घमंडी आहे. मला माहित आहे तुम्ही किती घमंडी आहे ती. तुम्हाला दुसरी बोललेली सहमत नाही, पण तुम्ही दुसऱ्याला बोललेलं ती चालतंय. दुसऱ्याने तुम्हाला बोललेलं चालत नाही. दुसऱ्याला तर सुखानं जगू दे नाही, स्वतः पण सुखानं जगन आहे तुम्ही. रोज टेन्शन, रोज 30 वैताग आलाय जेवणाचा मला. कुठपर्यंत सण करायचं हे रोज उठून शिना. हा लेकरांचं बघू का तुमचं ऐकू? रोज सांगा नेमकं करू तरी काय करू मी? स्वतःच्या जीवाची आईश आणि दुसऱ्याच्या जीवाची राख एवढं ठरवलंय तुम्ही. दुसरं काय सुद्धा नाही. केलेलं आण पाणी सुद्धा खा वाटत नाही. इतकं बेकार डोकं दुखतंय आणि विचार येते ते वाईट. पण तुमचं काय हो? तुम्हाला चांगला विचार करायचा नाही तर